नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला मग मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी माझ्या आवडीची जी रेसिपी आहे. मला खूप प्रचंड आवडतात चटण्या, लोणचं वगैरे. चला मग, इथं सगळ्यात अगोदर गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे. 1 कप असं शेंगदाणे घेतलेलं आहे. एकदम बारीक गॅस करून शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. अजिबात घाई करायची नाहीये. एकदम बारीक गॅस करून भाजायचं. जितकं बारीक गॅस करून भाजाल तेवढंच खमंगपणा पण ह्याच्यामध्ये छानसं उतरलं जातं. अजिबात घाई करायची नाहीये. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आता इथं मी खरपूस असं शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे. आता ह्याला गार करायला ठेवायचं. थोडंसं थंड व्हायला पाहिजे आणि बाकीचे चटण्यांचे पण सगळे भाजून घेणार आहे. इथं सगळ्यात अगोदर 3 प्रकारच्या चटण्या बनवणार आहे. त्यासाठी 3 चमचे असं जिरे घेतलेलं आहे. ते सुद्धा थोडंसं गरम करून किंवा भाजून घ्यायचं. ह्याला भाजल्यानंतर वेगळं चव पण येतं आणि पटकन वाटलं जातं म्हणून भाजायचं. थोडं थंडीमुळं ना थोडंसं मद्द असं लागतात, त्यामुळं ना थोडंसं गरम करून घ्यायचं. इथं काही चटण्यांमध्ये इथं मी धनेसुद्धा वापरलेलं आहे. ते सुद्धा गरम करून घेणार आहे. अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून घेतल्यानंतर बारीक जे कारळ असतं ना ते घेतलेलं आहे. तुम्ही हे स्वच्छ निवडून घ्यायचं. यामध्ये वाळू किंवा बारीक माती वगैरे असतं आणि कचरा वगैरे असतो. स्वच्छ करून घ्यायचं. स्वच्छ करून घेतल्यानंतर एकदम बारीक गॅस करून ठेवायचं आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं ह्याला. आता भाजलं की हे कसं कळायचं? एकतर त्याला एकदम छानसं तेल सुटत येतं किंवा ह्याला थोडंसं चमकपणासुद्धा येतं ह्याला. त्यामुळं ना समजून घ्यायचं भाजून घेतलं आहे म्हणून. थोडंसं थंड झाल्यानंतर 2 बोटाने जर दाबलं गेलं तर एकदम चुरा होतं. ते एकदम छानपैकी भाजलं जातं. किंवा तुम्ही भाजत असताना एकदम भाजल्यानंतर एक वेगळंच वास दरवळतं हे रूममध्ये. एकदम खमंगपणा वास येतो. त्याच प्रकारा एक वाटी इथं मी जवससुद्धा भाजून घेतले. जवससुद्धा सेम थोडंसं शायनिंग येते, ह्याला थोडंसं चमकपणा येतो भाजत आल्यानंतर किंवा थोडंसं तेल सुटत असतं. ते सुद्धा बारीक गॅस करून भाजून घेतलेलं आहे. इथे मी सगळे भाजून घेतलेलं आहे. चटण्याला जे काही साहित्य लागतं ते इथं ठेवलेलं आहे. सगळ्यात अगोदर इथे मी शेंगदाण्याची चटणी वाटणार आहे. त्यासाठी इथं 1 चमचा असं जिरे घेतले आणि लसूण घेतले 1 मुठभर. आता हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. बंद चालू करतच वाटायचं. चटण्या पूर्ण चालू करून ठेवायचं नाही आहे. थोडंसं चालू करायचं, बंद करायचं, असं करत राहायचं. थोडंसं हे वाटून घेतल्यानंतर इथे मी ना जे घरगुती लाल तिखट असतं ते 1.5 चमचा घेतलेला आहे आणि कश्मीरी लाल मिरची 1 चमचा घेतलेला आहे. आता हे लाल तिखट वगैरे तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाण ह्याचं करू शकता. इथं अगदी थोडंसं हळद घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता हे घातल्यानंतर यामध्ये भाजलेले शेंगदाणे घ्यायचं. ह्याला थोडे अर्धे शेंगदाण्याचं सालपट काढलं आहे, अर्धा नाही काढलं. आता ह्याला जास्त वेळ चालू करायचं नाही आहे. बंद चालू करतच ह्याला वाटून घ्यायचं. त्यामुळं ना एकसारखं होतं आणि एकदम बारीक पण वाटलं जात नाही आहे. तुम्ही बघू शकता एकदम खलबतमध्ये जसं वाटतो ना त्याच पद्धतीनं वाटलं गेलेलं आहे. आता इथे छानसं रेडी झालेलं आहे शेंगदाण्याची चटणी. कोणाकडे आता खलबत वगैरे नसेल तर तुम्ही असं मिक्सरमध्ये एकदम छानसं वाटून घेऊ शकता. एकदम छानसं झालंय. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आता ह्याच पद्धतीने इथे मी कारळाची चटणीसुद्धा वाटून घेणार आहे. त्यासाठी इथे मी आणखीन 1 चमचा जिरे आणि थोडेसे धने वापरणार आहे ह्यामध्ये. धन्यामुळं ना ह्या चटणीला खूप वेगळंच चव येतं. एकदम छानसं चव येते. आता इथं मी धने आणि जिरे थोडंसं जाडसर वाटून घेतल्यानंतर लसूण घातलं आहे. लसूण तुमच्या आवडीप्रमाणात कमी जास्त करू शकता. लसूण जितकं घालाल ना तितकं छान टेस्ट येतं चटण्यांमध्ये. आता लसूण, जिरे आणि धने वाटून घेतल्यानंतर इथं मी कारळ घातले. कारळसुद्धा घातल्यानंतर थोडंसं बंद चालू करत वाटून घ्यायचं. आता थोडंसं वाटून घेतल्यानंतर साधं लाल तिखट 1 चमचा आणि 1 चमचा असं कश्मीरी लाल तिखट, चवीप्रमाणात मीठ आणि हळद हे वाटून घ्यायचं. मिक्सरमध्ये एकदम चालू करून ठेवायचं नाही आहे. बंद चालू करत असंच वाटायचं आहे. तुम्ही बघू शकता.
आता कारळाची चटणीसुद्धा वाटली गेलेली आहे. आता याच पद्धतीने मी इथं जवसाची सुद्धा चटणी वाटणार आहे. इथं मी धने 1 चमचा, जिरे 1 चमचा. आता ह्या जवसाच्या चटणीमध्ये खास करून मी इथं ओवा वापरते. ओवामुळं ना आणि धनेमुळं ह्या जवसाच्या चटणीला असं वेगळंच चव येते. आणि इथं मी लसूण वापरले, भरपूर असं लसूण घ्यायचं. लसूणला काही कंजूसपणा करायचंच नाही आहे. चटणीमध्ये जितकं घालाल तितकं छान वेगळं चव येते. इथं मी लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट, चवीपुरता मीठ आणि थोडंसं हळद. आता ह्याला ना नुसतं फिरून घ्यायचं, जवस घालायचं नाही आहे. थोडंसं फिरवल्यानंतर ना ह्याला कलर खूप छान येतं. जवसाला ना थोडंसं अगोदर फक्त लसूण, जिरे आणि धने, थोडंसं ओवा आणि मीठ, मिरची, हळद हे अगोदर वाटून घ्यायचं. त्यानंतरच जवस घालायचं. आता हे जवससुद्धा बंद चालू करतच करायचं. तुम्ही बघू शकता, मला वाटत असताना सुद्धा ना असं एकदम घरामध्ये ना खमंगपणा, एक वास दरवळतोय. एक एक असं बघितलं की एकदम खावंसं असं वाटेल तेवढं स्मेल एकदम छान येते. तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक चटणी 1 नंबर असं झालेलं आहे. मी खास करून मी हे माझ्या मुलांसाठी बनवलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा रेसिपी शेअर करावून बनवलेला आहे. माझ्या मुलाला कारळाची जवसाची चटणी खूप आवडते. मी काही सॉस वगैरे काहीच देत नाही आहे. 1 चमचा चटणी आणि 2 चमचे तूप घालून रोल करून देते. मी भाजीचं प्रमाण जास्त कमी देत नाही. मी घरातच भाजी खाऊ घालायचा प्रयत्न करते आणि अशा प्रकारचे चटण्या वगैरे घालून रोल करून देत असते. तुम्हाला ते सुद्धा रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका. चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.